हेलो स्टेट, चलो हो गया, पीछे वाला है क्या? विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होते. त्याच्या पूर्वसंध्येला चहापान आणि कॅबिनेटची बैठक आताच संपन्न झालेली आहे आणि या अधिवेशनाच्या संदर्भात जे काही उद्या निर्णय होणार या संदर्भामध्ये आपल्याला थोडस अधिवेशनाची संबंधी माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या अधिवेशनात आम्ही 6 अध्यादेश पटलावर ठेवणार असून 10 साधारण प्रस्तावित विधेयक आहेत. त्याचबरोबर पुरवणी मागण्या आणि शोक प्रस्ताव असा हा या अधिवेशनाचा कार्यक्रम असेल. हे सरकार सत्तेत आल्यापासून सुमारे 200 निर्णय आतापर्यंत या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले. या 12 महिन्यातल्या आमच्या 8 महिने कोरोनाशी लढताना गेले असले तरी आमचे अनेक निर्णय जे काही झाले या संदर्भातली माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याला दिलेली आहे. उद्याच्या या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव आणि विधेयक आणि जे आमचा अर्थसंकल्प जो आहे म्हणजे पुरवणी मागण्यांचा हा उद्या सादर केला जाईल आणि त्यानंतर परवा पुरवणी मागण्यांवरती चर्चा हो आणि विधेयकांवरती चर्चा हो हे अधिवेशन संस्थगित केलं जाईल आणि त्याचबरोबर विनियोजन बिल देखील मंजूर करून पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या जातात. गेल्या वर्ष त्यांचं सरकार जरी पडलंय आणि सरकार जरी पडणार त्याची मूर्त 3.5 वर्षामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित सरकारने काय काय कामं केले ते बघितलं. आपल्याला कल्पना आहे की साधारण 600 वर्षापूर्वी याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही आहे. विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या शब्दात त्यांना जागावं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही दिले नाही ते त्यांच्या पुढचं बरोबर. मला असं वाटतं की एकूण राज्याच्या मला तुम्ही आता बोललं ना जनतेचा जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाही आणि राज्यात जर का घोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काही घोषित आणीबाणी नाही का? कारण ज्या पद्धतीने आज शेतकरी तिकडे सीमेवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्याशी नीट बोलणं त्यांच्या भावना समजून घेणं या तर गोष्टी सोडाच. परंतु भर थंडीमध्ये त्यांना उघड्यावरती बसवावं लागते त्यांच्यावरती गार थंड पाण्याचे फवारे मारले जातात. हे मला नाही वाटत की सद्भावनेचं लक्षण आहे. आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात. आणि मला आता 3 साहेबांनी जे बोलले त्याला सपोर्ट करायचा. आपण सगळेजण पत्रकार मित्र आहात
आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. जो सुशिक्षित वर्ग आहे, ग्रॅज्युएट आहे, पदवीधर आहे आणि टीचर्स म्हणजे शिक्षक आहेत, इथंच या निवडणुकीचं मतदान झालं. त्यांनी आता असहिष्णु वगैरे जे काही शब्द वापरले त्या सगळ्याचा विचार केला आणि सरकारचं कामकाज जर योग्य नसतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार एवढ्या मोठ्या मताधिक्याने की गेल्या 50-60 वर्षात त्यांचे उमेदवार निवडून येत असताना एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आले नाही, एवढ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले, ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जर सरकारचं कुठेतरी चुकत असेल, वास्तविक सरकारने 8 महिने झाले आमचे करोना होते. आजही आम्ही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली 28,000 कोटी रुपये जीएसटीचे किंवा वेगवेगळ्या टॅक्सेसचे येणं आजही बाकी आहे. दर महिन्याला जो काही रक्कम असते ती रक्कम आणि तिकडनं येणारी रक्कम ह्याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. मध्ये तो आकडा मोठा झाला होता, परंतु तो आता पुन्हा 28,000 कोटीवर आले. म्हणजे केंद्राने जे ठरवलेलं होतं वन नेशन वन टॅक्सच्या बाबतीमध्ये तेही पाळायचं नाही. इथलाही महत्वाचा तो निधी लागतो. तरी पण एवढी नैसर्गिक संकट आली, पावसाचं आलं, निसर्ग चक्रीवादळाचं आलं, इतर वेगवेगळी आली, कपाशीचं नुकसान झालं, पिकांचं नुकसान झालं. धानाला आता 700 रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचा निर्णय झाला. सतत सरकार अडचणीतनं मार्ग काढत करोनाशी मुकाबला करत त्या ठिकाणी पुढे चाललेला आहे. आणि आज पण मी पण त्यांची पत्रकार परिषद बघितली. त्या पत्रकार परिषदेमध्ये काही त्या ठिकाणी उत्साह नव्हता, अतिशय चेहरा पडलेला होता. आणि त्या प्रकारे एका बाजूला चंद्रकांतदादा पाटील होते, एका बाजूला प्रवीण दरेकर बसले होते. पण त्यांचं पण ते पण डिमॉरलाइज झालेले आहेत. त्या स्थानिक विकास संस्थेचा निकाल लागल्यानंतर ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि यावेळेस तुम्ही पण बघा पत्रकार मित्रांनो, निसर्ग पण काय म्हणजे एक तर ते करोना आणि हा पाऊस तर कधी पडतोय. ह्या दिवसात मुंबईमध्ये कधी आपण गेल्या 30 वर्षात पाऊस बघितलाय का? तर असे पण काही गोष्टी घडतात, तरी देखील सरकार त्याच्यात मार्ग काढतंय. जे तातडीचं गरजेचं आहे तिथं कुठल्याही परिस्थितीत आता एसटीला 1,000 कोटी रुपये देणार असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, इथं पण सरकार अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. इथं पैसे देण्याच्या करता काही अडचण आली तरी देखील मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळ त्याच्यातनं मार्ग निर्माण केली तुम्ही प्रवीण दरेकर यांना घोटाळ्या प्रकरणी ताब्यात घेऊ किंवा त्यांच्यावर कारवाई करू असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता या माध्यमातून असं देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला. प्रवीण दरेकरांना ताब्यात घेऊ असं कुणाच्या तोंडात निघालं? देवेंद्र फडणवीस असं म्हटले की तुम्ही मला सांगा ना, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आमचं जे मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं आहे, बाळासाहेब असतील, जयंत असतील, एकनाथ असतील, मी असेल, आमच्या कुणाच्या तोंडातलं असं निघालं किंवा प्रधानमंत्री बाळासाहेब पाटील असतील ताब्यात घेऊ म्हणजे कारवाई करू. तुम्ही सरकारच्या आवाज उठवत असाल तर तुम्हाला कारवाई केली असं म्हणून विरोधकांची मुस्कट दाबी केली जाते. कोण म्हणालं? देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला. आरोप त्या बिनबुडाचा आरोप आहे, त्याच्यात तसेच पाहिजे तसं देवेंद्र फडणवीस सुचवत का आम्हाला? त्यांचं संकट आहे की त्यांना त्यांच्या पक्षात कोण हवे आणि कोण नको ते त्यांच्या पक्षात सुद्धा कळलं असं झालेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस आम्हाला काही असं पण त्याचं सुधारत असेल आणि काही माहिती देत असेल तर काही करूच जाईल. त्यांनी काही केलं तरी चालून द्यायचं असेल आहे का? त्यांनी काही करावं ते चालतं. आणि त्याचं जर का चौकशी समजा लावली अजून प्रवीण दरेकरच्या बाबतीत जसं माननीय उपमुख्यमंत्री म्हणत तसं आम्ही कोणी असं म्हणत नाहीये. पण ते म्हणावं असं देवेंद्र फडणवीस सुचवत असतील तर तो त्यांचा विषय झाला. पण असं कुठेही आणीबाणी आणि त्यांच्या तोंडात आणीबाणी हा शब्द कदाचित सोबत असेल. कारण एकूण जे काही चाललेले देशभरामध्ये आंदोलनाच्या बाबतीत असेल ते सगळ्याच बाबतीमध्ये तर त्यांचं ते टीका करणाऱ्यांना सुद्धा कसं कुरुंदवाद घडला, काय घडला हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती काय तुमच्या माध्यमातून आम्हाला भेटतं. पत्रकार मित्रांनो, जलयुक्त शिवाराचा मुद्दा काढला.
जलयुक्त शिवाराच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी केलं, त्यागणी काढतात त्यागणी जर त्या ठिकाणी काढल्यानंतर शेवटी त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ते उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागलं. कॅबचे तासेरे हे खूप महत्वाचे असतात. आपण पण अनेक वर्ष ते बघताय आणि त्याच्यामुळे ती इन्क्वायरी लागली. महाविकास आघाड़ी के आगे कुछ देने वाले कि आपके मंत्री ने बताया था कि हम कुछ ना कुछ रिलीफ देंगे, लेकिन उसके बाद टोटल यूजर दिखाई अनेकदा या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा काय होता ते जे काय असं पाठवलं जात आहे त्यांच्याकडनं की आम्ही दरवाढ केली किंवा वाढीव होईल, आता काय प्रकार नाही आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास आम्ही केल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करावं ही सगळ्यांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. आणि त्याच्यात ज्या वेळेला आम्ही निर्णयाप्रत येऊ किंवा तो निर्णय सगळ्यांना माहिती होणार. दोन महत्वाचे सामाजिक विषय सध्या मराठा आरक्षणावरून मराठा समाज आंदोलन होत आहे. दुसरे ओबीसी समाजही आता आंदोलनाच्या बाजूला आहे. कुठेतरी विषय आहे की त्यांचं आरक्षण. आणि ह्याच्यामध्ये मी स्पष्ट भूमिका करतो. आपल्याकडे मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सुद्धा जे काय आहे त्याच्या कोर्टामध्ये आहे. त्याच्यात वेळोवेळी आम्ही मराठा समाजातील विविध संघटनांची चर्चा करतो, त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करतोय. काल परवाकडे सुद्धा जी काही तारीख होती त्या आधी सुद्धा चर्चा झालेली आहे, वकिलांची चर्चा करतो आहे आणि सर्वांमध्ये कोर्टात जे काय मांडायचं आहे ते मांडलं जाते. दुसरा भाग जो तुम्ही सांगितलाय ओबीसी समाजाचा, ओबीसी समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. कारण त्यांच्या हाताचे जे काय आहे त्याचे एक कण सुद्धा आम्ही कुठेही कमी करणार नाही, कमी होऊ देणार नाही. आणि त्यांच्याही बाबतीमध्ये जे काय त्यांच्या न्याय हक्काचं आहे ते देण्या बाबतीत त्यांच्या विविध संघटनांची आमची वेळोवेळी चर्चा होते आहे. आमच्या मंत्रिमंडळाची एक उपसमिती सुद्धा नेमलेली आहे, ती सुद्धा चर्चा करते. आणि एकूणच राज्यातील हा काही सामाजिक सलोखा आहे तो बिघडवण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न करू नये. महाराष्ट्राची एकजूट त्याला तडा देईल असं त्यांनी सुद्धा काही करू नये. आणि पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई जी आता कोर्टात चालू आहे ती पूर्ण ताकदीने सरकार लढतं आहे. त्याला सगळेजण सहकार्य करत आहेत. आणि ते एकदा चित्र बघितल्यानंतर मग ओबीसी समाजाला कारण नसताना दिवसण्याचं काम कोणी करू नये. मी पुन्हा एकदा सांगतो ओबीसी समाजाचं प्रवेश ज्यांचे जे काही हक्काचं आहे त्याची काळजी हे सरकार कधी करणार नाही. याला जोडून एक पोलिसांचा तुम्ही गैरवापर करता. जर कोणी सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात केलं तर त्याला डायरेक्ट आठ टाकलं जातं किंवा त्याच्यावर कारवाई केली जाते. जे काय कायदे असेल ते कायदे नव्हते. मुद्दाम आम्ही काही नवीन कायदे घालून बोलतो आणि नवीन कायदे घेणार नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप असं म्हणतंय आणि दुसरी आणीबाणी आहे का, एकीकडे थोडंफार दिसत नाहीये आणि दुसरीकडे काही भाजपचे नेते असं म्हणतायत की हे खरोखर देशाच्या एकतेसाठी डेंजर आहे, कारण की बरेचसे लेफ्ट आणि असामाजिक नक्की एकदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व स्तरावरच्या नेत्यांनी ठरवायचं की हे लेफ्टिस्ट आहेत का अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आहेत, चीनी आहेत, की आणखी कुठून आले आहेत, त्यांचं काही जर का शोध लागत असेल तर त्यांची हेर यंत्रणा जी आहे ती फार प्रभावी मानवी लागेल. पण आपल्याच अन्नदात्याला त्याला तुम्ही त्याच्यावरती अन्याय करताना देशद्रोही ठरवणं, अतिरेकी ठरवणं हे मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आणि जे तुम्ही आता म्हणालात की त्यांच्या विरुद्ध म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी काहीतरी तो गुन्हा दाखवतो, पण जर आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट जाऊन बोलण्याच्या ऐवजी त्यालाच देशद्रोही, अतिरेकी, चीनी, पाकिस्तानी आणि पाकिस्तानमधला कांदा आणणारे तुम्हीच आता पाकिस्तानमध्ये शेतकरी पण आणलं तर आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानीचं सर्टिफिकेट द्यायला लागतं. हे अशा पद्धतीने हा जर कारभार करणार असेल तर हा सुरवाती कारभार काय आपला देश सरकार आरक्षणाच्या साखर पण आणली, साखर पण तिकडे आणायचं. म्हणजे आपला शेतकरी त्याच्या न्यायासाठी त्याच्या लोकांचं मर भरून जे काही सोनं पिकवलं, सोनं म्हणजे अन्न, नाही तर पुन्हा त्याच्यावरती झाडी पडली. म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं सोनं पिकवतो, शासन आणि सरकारच्या घरावर झाडी टाकली. तर तसं नाही म्हणत ते अन्नधान्य पिकवतो तर त्याच्या त्याचे हक्क हिरावून घेतो आणि बाहेरून कांदा आणतोय, साखर आणतोय, हे आणतोय, मस्त कारभार आहे. सर एक प्रश्न आहे की गेल्या क्वार्टरमध्ये आपण जर विचार केला जेव्हा अनलॉकिंग सुरू झालं राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, पहिल्या दोन क्वार्टरपेक्षा व्यवस्थित आहे किंवा जमीन त्याचा काही फरक आहे?
पहिल्यांदा मार्चला ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं, कोरोनाचा पहिला पेशंट पुण्यामध्ये मिळाला, त्याला आवडलं झालं. इथून सुरुवातीला लगेचच प्राईम मिनिस्टरने लॉकडाऊन केलं. मार्च महिन्यामध्ये त्याचा इतका फटका बसला नाही, परंतु एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याच्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात फटके बसायला लागले. आपल्यालाच नाही, देशाच्या सगळ्या राज्यांना बसायला लागले. एक मात्र देशाच्या अर्थकारणावर पण ते फटके बसायला लागले. आणि हे करत 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 आम्ही मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या मंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन काही चांगले निर्णय घेतले, विशेषतः मुद्रांक शुल्काचे. तुम्ही बघा, मुद्रांक शुल्काचा निर्णय झाल्यानंतर मुंबईचं मार्केट सुधारण्याच्या मदत झाली. अनेक जण फ्लॅट खरेदी करायला लागले आणि ते संपूर्ण त्याचं मुद्रांक शुल्क आम्ही 3% आणि बाकीच्या बिल्डरनी भरलं आणि त्यांना 0% त्या ठिकाणी टाकलं आणि निश्चितपणे परिस्थिती त्यात बदलायला लागली. ह्याच्यातून सातत्याने आम्ही सगळेच जण, विविध पक्ष आणि त्यांचे वेगवेगळे त्याच्यातनं मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आता परवानगी देतोय हॉटेलला, पण तेवढं तिथं ग्राहक आपण मल्टीप्लेक्सला परवानगी दिली, तिथंही सगळी व्यवस्था केली, तरी तिथं त्या प्रमाणात ग्राहक जात नाही किंवा प्रेक्षक जात नाही. त्याचबरोबर शाळा सुरू करायला परवानगी दिली, 9वी, 10वी, 11वी, 12वी, तिथं पण पालक आपल्या मुलांना सोडायला तयार नाही. आता आज मला कळालं पुण्याने 3 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करायच्या नाही, असं सर्व पक्षीयांनी घेऊन तिथं निर्णय घेतला. तिथं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे आणि बाकीचे इतर पक्ष देखील त्याच्यामध्ये आहेत. अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे. म्हणजे हळूहळू मंदिराच्या बद्दल पण यांनी राजकारण केलं. यांनी म्हणजे कोणी समोरच्या विरोधी पक्षांनी तिथे काय काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. भाविक भक्तगण हे सगळे जर प्रतिसाद देत आहेत, वारकरी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेत आहेत, मदतीची भूमिका घेत आहेत, सरकारचे निर्णय घेतात, त्यांना पाठिंबा देत आहेत. पण हे सगळं होत असताना मंदिराच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं सांगितलं, तरी देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं भाविक दर्शनाला जाताना पाहायला मिळत नाही. आम्ही 1000 कोटी रुपये एसटीला देऊन एसटी चालू केल्या. स्वतः मंत्री महोदय इथं बसलेले आहेत, अनिल परब साहेब, त्यांना विचारा. आम्हालाही वाटलं होतं की मध्ये गणपतीला मोठ्या प्रमाणावर लोक जातील, तिकडनं येतील, परंतु तसं झालं नाही. बरेच जण स्वतः बाहेर पडायचं टाळतात, परंतु काही असा वर्ग बाहेर पडतोय की मध्ये स्वतः इथल्या आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि काही ठिकाणी आपण पण कॅमेऱ्यांनी ज्यावेळेस चेक केलं त्याच्यावेळेस अनेक जण गर्दी करतात, रात्री पार्ट्या वगैरे किंवा जेवणाच्या निमित्तानं अशा सगळे प्रकार चालले. जरी हे सगळे प्रकार चाललेले असले तरी जेवढा फरक पडायला पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ गेल्या वर्षी गेलेल्या नोव्हेंबर महिन्यात 30,000 कोटी रुपये येत असतील तर आपल्याकडे आता 31,000 कोटी रुपये येतात. म्हणजे कुठेतरी 8,000चा शॉर्टफॉल त्या ठिकाणी आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मागच्या तुलनेमध्ये परिस्थिती जरा हळूहळू सुधारायला लागली वस्तुस्थिती. आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की जर का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसेल तर कॅबिनेटची मिटिंग घ्यावी आणि ठराव करावा की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. कॅबिनेट बोर्ड अशी विचार अहो, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आम्ही सगळेजण त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला बसलोय की आम्ही पण आज महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला सांगू इच्छितो की कुणालाही आरक्षण देत असताना ज्यांच्या तोंडामध्ये घास घातलेला आहे, ज्यांचं आरक्षण आहे, त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता त्याबद्दलचे निर्णय घेतले जातील. कुणाच्या तोंडातला घास काढला जाणार नाही. आणखी एक राज्यपालांना वीस देऊन आता बरेच दिवस झाले, तर सरकारचं पुढचं पाऊल काय? राज्यपाल तर ऍक्सेप्ट करत नाही किंवा त्या होकार किंवा नोकार काही येत नाही, तर त्या सरकारचं पुढचं पाऊल काय असेल? राज्यपाल ऍक्सेप्ट करत नाही असं राज्यपाल नाही, अजून तरी काही झालेलं नाहीये. होकार किंवा नोकार आलाय का किंवा अजून काही झालेलं नाहीये, सरकारचं पुढचं पाऊल काय? इकडनं सांगितलं त्यांनी की बाबा आता हे 12 नावं मी त्या ठिकाणी मान्यता दिली की एका मिनिटात बातमी तुम्हाला मुख्यमंत्री बोलले आपण राज्यपालांना विनंती केली होती की 15 दिवसामध्ये
साधारणतः असं आहे की विधिमंडळ हे राज्याचं एक भवितव्य घडवणारं ठिकाण असतं आहे. आणि त्या विधिमंडळामध्ये जेवढी सदस्य संख्या असते ती कारभाराला आवश्यक असते. या संख्येनुसार जर का बघितलं तर 12 जागा ज्या आहेत त्या राज्यपालांच्या नियुक्तीने भरलेल्या असतात. राज्यपाल नियुक्त असतात आणि त्याला मंत्रिमंडळ शिफारस करते. आता उद्याचं अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये या 12 जागा रिकाम्या राहणार. ह्या जागा रिकाम्या ठेवणं न ठेवणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी घटनेमध्ये आता त्याची वेगळी तरतूद करावी लागेल की त्यांचा अधिकार मान्य झाला केल्यानंतर सुद्धा कालावधी जसं रिटायरमेंटचा कालावधी असतो तसं नेमणुकीचा कालावधी का नसावा. किती दिवस झाले हे इथे जे नियुक्त होते ते रिटायर होऊन किती दिवस झाले ते किती काय ठेवावं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एक चर्चा ही जिथे जिथे विधान परिषद आहे तिथे चर्चा व्हायला पाहिजे की हे अधिकार त्यांना दिल्यानंतर ते जागा रिकामे घेऊ शकतात का. म्हणजे अधिकार मान्य पण तो अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का. सरकार नाही त्याच्यामध्ये जसं सुरक्षा सांगले तसे नागरिकांच्या हातावरती गरज येते. तर ती भरती आणि अधिकार याच्यात फरक आहे तो या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. मला एक विचारायचं आपण सगळ्यांबद्दल बोलतो शेतकरी बोलतोय सगळ्यांबद्दल बोलतो तुमच्या कायद्यामध्ये कामगार सर्वेचा उत्तर तो पत्रकारांची सर्वेचा अधिकार आंदोलन केलं की पत्रकारांना कधीही काढून टाकण्याचा अधिकार सरकारने वाटायला दिला. कामगार कायदा बदलला कामगार कायदा त्यांनी नवीन केलाय ना कोणी बदलला केंद्र सरकारने केला मग इकडे आहे बाई कशी कोणी म्हणूनच प्रश्न विचारते आपल्या अधिवेशनामध्ये म्हणून हे आता हे जे सगळे घटक आहे आता जसं काल आपण सगळे आंदोलनात बसलो होतं बरोबर आहे. आता माझी इच्छा हीच आहे की आपण सगळे जर न्यायासाठी लढत असू तर तुम्ही ज्या तुमच्या हक्काचं जे असेल ते आपण किती व्यवस्थित मांडू. परंतु आता ही जर का गडचिती वर्ष होणार असेल कामगार कायदे आणू कृषी कायदे आणू तर तुमच्या हिताचं आहे असं आम्ही म्हणतो. आणि ते जर का तुम्हाला पटलं नसेल तर तुम्हाला काय आम्ही तुरुंगात टाकून पटून द्यायचं. हेच तिकडे होते आणि म्हणून मला असं वाटतं कामगार आहेत शेतकरी आहेत सगळेजण आहेत पत्रकार आहेत ते आता तुम्ही कामगार कायद्यात पत्रकार झाले म्हणून कामगार तर यांच्या न्याय हक्काबद्दल जर कोणी काय बोललं तर तो देशच होईल. मग उद्या मी तुम्हाला आता ते कालचं तुमचं आंदोलन आहे त्या कायद्याविरुद्ध होतं पण मग मी तुम्हाला असं म्हणेन का की हे चिनी पत्रकार आहेत हे पाकिस्तानी पत्रकार आहेत हे अयोग्य आहे. म्हणजे जर विरोधात बोलला आणि त्याला तुम्ही टाकलं ही आणीबाणी असेल तर न्याय हक्कासाठी लढ्यावरला उठण्यानंतर त्यांना देशद्रोही ठरवणं हे आणीबाणीपेक्षाही जास्त मोठं पात्र आहे. आता ते केंद्राबद्दल बोलतात. जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रोज एक विधान करतायत आणि हा कायदा कसा चांगला आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात. इकडे काय नाही दिल्लीत जाऊन बोला ना. ते जे काही शेतकरी तिकडे बसले हेच तर ते म्हणतात की आमच्याशी बोला. तर जे ज्याला महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तथाकथित हा कायदा नीट कळलेला आहे त्यांनी कृपा करून दिल्लीतल्या रस्त्यावरती उतरलेल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन तो कायदा किती त्यांच्या हिताचा आहे ते त्यांनी सांगावं. तर रेल्वेला आपण फक्त गेलं की सगळ्यांकडे रेल्वे करा पण त्याच्यापासून त्यांच्याकडनं असा पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आलेला आहे. तर एक्झॅक्टली काय आहे कधीपर्यंत रेल्वे सगळ्यांसाठी किंवा काही अजून बोलणी चालू आहे बोलणे तर चालूच आहे आणि लवकरात लवकर शिपाई भरती करू नये शाळेमध्ये खास करून शिपायांची भरती करू नये असं एक परिपत्रक निघालं त्याला राष्ट्रवादीचे विक्रम काळेजीच विरोध केलाय. काय भूमिका आहे सरकारची अशा पद्धतीनं पद भरती करणं योग्य आहे का. सरकारची त्याच्यामध्ये ही भूमिका आहे. कधी ह्याच्याबद्दल बरीचशी चर्चा झाली. पाठीमागच्या काळामध्ये शिपाई क्लार्क वगैरे सगळे मुद्दे करते हे भरताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या भरावे आणि भरून त्यांचा जो खर्च असेल तो राज्य सरकारनी असं राज्य सरकारनी शिक्षण विभागाला सांगितलं अर्थ विभागाने शिक्षण विभागाला सांगितलं
त्याच्यावर तिथं भरायचे नाहीत असं कुठंही नाही. ते भरायचे, फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे, तर त्याचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार करणार, जेवढे गरजेचे असतील तेवढेच. पण हे कायमस्वरूपी कंत्राटी करणं याला विक्रम काय तुमच्याच पक्षाचे ते आमदार आहेत त्यांनीच विरोध केला. त्यांनी विरोध केला, त्यांनी त्यांची भूमिका, प्रत्येकाला आपलं आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्ही ज्यावेळेस एकत्र बसू ते आल्यानंतर अधिवेशनाच्या काळात आम्ही त्यांच्याशी बोलू. ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका मांडतात, कारण ते शिक्षकांचं प्रतिनिधित्व मराठवाड्याच्या वतीनं करतात, म्हणून त्यांना तशी भूमिका मांडणं साहजिकच गरजेचं आहे. पण आजही मी मगाशी सांगितलं 8-9-12 कोटी रुपये महिन्याचं गेल्या वर्षातून निघून येत असताना आपण त्याच्यामध्ये 12,000 कोटीचा पगार करतोय, पेन्शनला पैसे खर्च करतोय, इतर कुठेही काटछाट आपण करत नाही. आपण लोकप्रतिनिधींच्या वेतनावर 30% कट लावला, परंतु इतर एका पगारामध्ये आम्ही क्लास 1 आणि क्लास 2 ला 50% दिले, परंतु गणपतीच्या काळामध्ये ते पण त्यांच्याकडून काढले. म्हणजे हा जो वर्ग आहे तो कष्ट करतोय, काम करतोय, सेवा देतोय, सगळ्या काही गोष्टी करतोय, त्यांना या अडचणीत पण व्यवस्थितपणे कसं मदत करता येईल ही भूमिका अतिशय. आपल्या पक्षातले आमदार आहेत प्रताप सरनाईक, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस पाठवली की ईडीने आता प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई, परंतु ईडीने आता त्यांचे धाकटे पुत्र उमेश सरनाईक यांना नोटीस पाठवलेली आहे. तर कुठेतरी केंद्र सरकार विरुद्ध महाविकास आघाडीचे राजकारण चालू झालेलं आहे. केवळ महाविकास आघाडी नाही तर देशभर या यंत्रणांचा घरगुती कामगारांप्रमाणे वापर केला जातो की काय अशी शंका माणसामध्ये सुद्धा आता जायला लागलेली आहे. शेवटी जनता ही जागृत आहे, देशाची जनता ही जागृत आहे. ते सर्व हे खेळ, प्रत्येकी खेळ हे भक्ती आहे. आणि मला असं वाटतं की सगळं काही हे उघडपणाने साधलेलं आहे. जनतेची सहनशक्ती कितीपर्यंत होईल. सर, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ड्रेस कोडचं काढलंय आणि ड्रेस कोड कुठल्या वारी कुठला ड्रेस कोड ठेवा, त्याला काही लोकांनी विरोध केलाय की हे नको ते कामं सरकार का करते, कुठले कपडे कुठली का घालायची, त्याच्यावर रेस्ट्रिक्शन कशासाठी आहे? त्याच्यामध्ये सरकारची भूमिका आहे की फक्त अंगभर कपडे घालून या, नाही टी शर्ट नाही त्याच्यामध्ये तशा प्रकारचा आदेश निघालेली वस्तुस्थिती आहे. आता मुख्यमंत्री सर टी शर्ट घालतात, तर टी शर्टला विरोध करायचं कारण नव्हतं. नाही मान्य आहे, परंतु मुख्यमंत्री काही मंत्रालयात टी शर्ट घालत नाही. मंत्रालय टी शर्ट घरी असले टी शर्ट घातले, कुठं जरा फिरायला गेले टी शर्ट घातले तर ठीक आहे. जीन्स पॅन्ट जीन्स पॅन्टचं जरा ते चुकीचं झालंय, बघू आम्ही त्याचा विचार करतो. मुख्यमंत्री साहेब, केंद्राने जे कायदा महाविकास आघाडी सरकारने विरोध केला होता आणि नवा कायदा कृषी कायदा राज्य सरकार तयार करणार होतं, ते कुठपर्यंत आलंय? कारण जे कायदे जर राज्यात लागू झाले तर तुम्ही विरोध करताना केंद्राकडून ते कायदे लागू होते आणि नवा कायदा येणार करा. त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते राखण करेल. शेतकऱ्याच्या हिताचं नसलेलं एकही गोष्ट हे राज्यात दिसायला नाही. ठीक आहे, मला असं देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप केलेला. दादा खाली बसा ना दादा. राज्यामध्ये आंदोलन का केलं जातं? ठीक आहे, वारंवार राज्य बदल करायचे सुरुवात झाली मात्र का नाही होत आपण दादा जिस तरीके से देवेंद्र फडणवीस आप पर हमला दादा हम पर लेकर के आपकी क्या प्रतिक्रिया? जी सर, जी सर, जी सर, जी सर, थैंक यू सर. सर, देवेंद्र फडणवीस ने कहा महाराष्ट्र में मैंने साफ साफ कहा है, अगर देवेंद्र जी का मानना है कि महाराष्ट्र में अघोषित आणीबाणी जिसे हम कहते मराठी में उसका अमल चल रहा है, तो फिर दिल्ली में जो चल रहा है उसका वर्णन वो कैसे करेंगे? अपने ही काश्तकार है जिसे हम अन्नदाता कहते हैं, उसको आप आतंकवादी कहने लगे.
और वो देश के बाहर से आए, उनको नक्सलाइट का सपोर्ट है, इसका सपोर्ट है, क्या वो हमारे अन्नदाता नहीं है? और जो भी व्यक्ति अपने अन्नदाता को टेररिस्ट मानता है, मुझे लगता है कि इंसान कहलाने के लायक नहीं है। ठीक है, धन्यवाद। आरोप आहे